हरिओम. सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपऱ्यात शिथिल. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत खाली झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमून घेऊया. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्जन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. स्वागत आहे. दोन्ही पाय समोर. विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि आता श्वास घेत दोन्हीही पावलांच्या 5ही बोटांमध्ये स्ट्रेच ताण घ्यायचा. श्वास घेत ताण. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण. बरोबर. श्वास सोडत रिलॅक्स. पुन्हा पावलं जोडलेली आहेत आणि आता श्वास घेत आपल्याला पावलं जी आहेत ही जमिनीकडे खेचायची आहे आणि श्वास सोडत आपल्याकडे. श्वास घेत जमिनीच्या दिशेने ताणायचे आहेत. श्वास सोडत आपल्याकडे. श्वास घेत खाली. श्वास घेत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. मध्यभागी यायचंय आणि रोटेशन क्लॉकवाईज. श्वास घेत पावलं उजवीकडे पुढे. श्वास सोडत डावीकडे पाठीमागे. श्वास घेत उजवीकडे पुढे. श्वास सोडत डावीकडे पाठीमागे. अगदी सावकाश अँकल मधून पाऊल स्ट्रेच गोलाकार फिरवायचंय. मध्यभागी अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत डावीकडे पुढे. श्वास सोडत उजवीकडे पाठीमागे. अगदी सावकाश कृती. बरोबर.
थांबायचे मध्यभागी येऊन. आता पायाची बोटं जी आहेत ती आपल्याला थोडीशी तोंबडायची आहेत आणि फोल्ड करायची तरी अनफोल्ड करायची. आता सुरुवातीला श्वास घेत 4 बोटं फोल्ड करा आणि त्याच्यावर अंगठा. श्वास सोडत ओपन करायची. पुन्हा श्वास घेत अंगठा फोल्ड करूया, त्याच्यावर 4 बोटं. श्वास सोडत ओपन करायची. पुन्हा श्वास घेत 4 बोटं फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा आणि श्वास सोडत ओपन करायची. थांबायचं आहे. आता आपल्या हाताची पकड उजव्या पायाच्या खाली असेल, गुडघ्याच्या खाली. बरोबर. आणि आता उजवा पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा. 1 श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 2 श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 3 बरोबर. पुन्हा फोल्ड करायचंय पाय आणि ते रोटेशन क्लॉकवाईज गोलाकार फिरवायचंय. 1 2 3 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 बरोबर. थांबायचं आहे. उजवा पाय जो आहे तो पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे आणि आता गुडघा श्वास घेत जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा. श्वास सोडत वर. जमिनीकडे वर. जमिनीकडे वर. बरोबर. जमिनीकडे प्रेस करायचा, वर. थांबायचं आहे आणि आता उजवा पाय आपल्याला थोडासा वर उचलून घ्यायचा आहे. डावा हात अँकलच्या खाली असेल, उजवा हात आपल्या गुडघ्यावर. बरोबर. आणि आता जास्तीत जास्त डावीकडे उजवीकडे. 1 डावीकडे उजवीकडे. 2 डावीकडे उजवीकडे. 3 डावीकडे उजवीकडे. 4 बरोबर. 5 थांबायचं. उजवा जो हात आहे आता अँकलच्या वरून येईल, डावा हात खाली आहे घुट्याच्या आणि पाऊल झटकून घ्यायचं. बरोबर बरोबर. पाऊल झटकून घ्यायचंय. छान. थांबायचंय. सावकाश पाऊल आधी मांडीवर येऊ दे डाव्या पायाच्या आणि मग सरळ. हीच कृती विरुद्ध. आपल्या हाताची पकड आता डाव्या गुडघ्याच्या खाली येईल आणि आता डावा पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. छान. थांबायचं आहे. पुन्हा पाय फोल्ड करायचा आणि ते श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 बरोबर. सावकाश डावा पाऊल आता उजव्या पायाच्या मांडीवर येईल. डावा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा, वर घ्यायचा. बरोबर. जमिनीकडे वर. पाठीची कमीत कमी घ्यायचा. जमिनीकडे वर. जमिनीकडे आणि वर. प्रति थांबायची आणि आता बेबी पोश्चर. उजवा हात घोट्याच्या खाली असेल, डावा हात आपल्या गुडघ्यावर. जास्तीत जास्त पाय आता उजवीकडे डावीकडे. 1 उजवीकडे डावीकडे. 2 उजवीकडे डावीकडे. 3 उजवीकडे डावीकडे. 4 उजवीकडे डावीकडे. 5 आणि आता पाऊल झटकून घ्यायचं. डावा हात वरती अँकलच्या असेल आणि पाऊल पूर्णपणे सावकाश झटकून घ्यायचंय. बरोबर. कृती थांबवायची आणि आता पाय सुरुवातीला मांडीवर येईल पाऊल आणि मग सरळ करा. विश्राम. दोन्ही पायांमध्ये नंतर थोडा वेळ विश्राम. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि आपण बैठक स्थितीमध्ये पवन मुक्तासन करूया. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा पाय आणि डावा. आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं अशी एकमेकांमध्ये गुंफवा आणि त्याची पकड द्या. हातांची बोटं अशी एकमेकांमध्ये गुंफून. हा बरोबर बरोबर. आणि दोन्ही पाय जरा एकमेकांच्या जवळ घेऊ. बरोबर. छान. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. पोटावरती आलेला प्रेशर याचा अनुभव घेऊया. हलकसं स्मित असते चेहऱ्यावर.
शयन स्थितीमध्ये कधी कधी आपल्याला थोडस कठीण जातं, म्हणून हे बैठक स्थितीमधलं पवन असतं. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आता श्वास घेत आपली मान थोडीशी वर नेऊया, चेहरा सिलिंगला समांतर, आणि श्वास सोडत कपाळ किंवा हनुवटी गळ्यात आपल्या गुडघ्याला लावायची. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्यभागी येऊन थांबायचे. हाताची जी पकड आहे ती सैल करायची आहे आणि तिथल्या तिथे साधी नव्हती. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताच्या पाचही बोटांमध्ये स्ट्रेच द्यायचं आहे, जास्तीत जास्त ताण ताण ताण, आणि 4 बोट फोल्ड करायचे, मग त्याच्यावर अंगठा ठेवायचा आहे, घट्ट बोट वळवायची आहे, पुन्हा ओपन करायचं आहे, जास्तीत जास्त ताण ताण ताण, अंगठा फोल्ड करायचा आणि मग त्याच्यावर 4 बोट घट्ट बोट वळून घ्यायची, पुन्हा एकदा ओपन करायचे, जास्तीत जास्त ताण ताण ताण, आणि पुन्हा अंगठा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळवायचे, आणि अँकल मधून पण जी मूठ घट्ट वळवली ती थोडीशी अप अँड डाऊन करायची, अँकल मधून फक्त हालचाल. बरोबर, छान. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. हाताची मुठ ओपन करायची, पुन्हा तळवे समोर, आणि आता पुन्हा हात खाली अप अँड डाऊन. वर खाली वर खाली वर. आता दोन्ही हातांची तळवे जमिनीला समांतर आणि वायपर सारखी कृती. एकदा उजवीकडे मध्यभागी, डावीकडे मध्यभागी. पूर्ण हात नाही हलवायचं, फक्त हाताचे पंजे उजवीकडे मध्यभागी, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे मध्यभागी. बरोबर, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे मध्य. थोडा वेळ हात खाली, डोळे बंद. पूर्णपणे आपले हाताचे स्नायू स्ट्रेच झाले, त्याकडे लक्ष. एक सहज श्वास घेऊन घ्या, संपूर्ण श्वास सोडा. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे, तळवे समोर असतील, आणि आता सावकाश आपले हात थोडे थोडे पुढे पुढे सरकवायचे, जसं आपण एखाद्याला पुढे पुढे कसं ढकलतो, पुढे जा तशी. बरोबर, पुढे पुढे पुढे, आणि मग मागे 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 ढकलतो अशी कृती करायची. बरोबर. आणि आता दोन्ही हात, उजवा हात उजव्या दिशेला, डावा हात डाव्या दिशेला. बरोबर, आणि स्ट्रेच करायचंय. आपल्या बाजूला कोणीतरी येते आणि आपण त्याला लांब करतोय अशी कृती करायची. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. बरोबर, आणि हेच हात आता डोक्याच्या दिशेने वर. आपल्या डोक्यावर काहीतरी पडतंय आणि आपण ते थांबवून ठेवलंय अशी कृती करायची. जास्तीत जास्त आपल्याला असं विचार इमॅजिन करा की काहीतरी पडतंय आणि आपण ते वरती थांबवलंय आपल्या हाताच्या आधाराने. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. सावकाश हात खाली, दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यावर ठेवायची आहेत, दोन्ही कोपरे समोर जॉईन करायचे आहेत, आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 श्वासाशी आधारित, 2 3 अँटी क्लॉकवाईज, मागून पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे. बरोबर, आणि पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून श्वास घेत लांब करायचे, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, छान, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. बरोबर, थांबायचंय. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर, डोळे बंद. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती.
आणि आता आपण थोडेसे आपल्या मानेचे लुजनिंग एक्सरसाइज करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश मान उजव्या साईडला थोडीशी टिल्ट म्हणजे झुकवायची. बरोबर, उजवा कान उजव्या खांद्याकडे. आणि आता आपल्या कंठस्थ म्हणजे मानेच्या एका बाजूने आलेला ताण आणि एका बाजूला असलेला दाब याचा अनुभव. पुन्हा श्वास घेत घेत मध्यभागी या आणि श्वास सोडत सोडत डाव्या दिशेला आता आपली मान थोडीशी झुकली जाईल. बरोबर, खांदे रिलॅक्स असतील. छान. थांबायचंय 1 2 3 4 5. पुन्हा श्वास घेत मध्यम. आणि आता एक एकदा रोटेशन करूया, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. आपली हनुवटी गळ्याकडे जाऊ दे. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. मान सरळ करायची, डोळे बंद आणि विश्रांती तिथल्या तिथेच. आणि आता पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करून घ्यायचं. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठीचा कडा सरळ करायचा. करणार आहोत ब्रह्ममुद्रा. मान सरळ आहे, नजर एका बिंदूकडे. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपली मान उजव्या दिशेला जाईल. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. श्वास मात्र चालू. कंठस्थ ग्रंथींवर उजव्या बाजूने आलेला दाब आणि डाव्या बाजूने असलेला ताण याचा अनुभव. जोड श्वासाची 1 2 3 4 5. उलटसाल, डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी गेली. छान. हीच कृती विरुद्ध बाजूने एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान आपली डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपली हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. कंठस्थ ग्रंथींवर उजव्या बाजूने आलेला ताण आणि डाव्या बाजूने असलेला दाब याचा अनुभव करूया. आणि जोड श्वासाची 1 2 3 4 5. उलटताल, डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. सर्वायकलचा त्रास असणाऱ्यांनी पुढच्या कृती करणं टाळायचं. आणि आता सावकाश एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपली मान थोडीशी मागे जाईल. चेहरा सिलिंगला समांतर. तोंड बंद. गळ्यावरती आलेला समोरून ताण आणि मागे असलेला दाब याचा अनुभव घेऊया. एक श्वास थांबूया. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आणि मग तोंड आपलं उघडायचंय, मोठा आ करायचा आणि मिटून घ्यायचं. तोंड उघडायचं, बंद करायचं. तोंड उघडायचं, बंद करायचं. अजून एकदा तोंड उघडूया आणि बंद करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येईल. पुन्हा एकदा अगदी सावकाश. विरुद्ध बाजूने हीच कृती. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. चिन लॉक पोझिशन. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, तोंड बंद, श्वास चालू. कंठस्थ ग्रंथींवर आलेला मागच्या बाजूने ताण आणि समोरून असलेला दाब याचा अनुभव. जोड श्वासाची 1 2 3 4 5. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान सरळ, डोळे बंद. तिथल्या तिथेच विश्रांती. आपण जी ब्रह्ममुद्रा केली त्या ब्रह्ममुद्रेमुळे आपला ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाबाचा जो त्रास आहे तो आटोक्यात राहतो. थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त. आणि या मुद्रेचा आपण मनातल्या मनात वापर
सावकाश एक एक पाय सरळ करायचा आहे. पद्मासन अर्ध पद्मासन घातलं असेल तर, आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये आणि हातांमध्ये अंतर असेल विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ असतील. आपण आता करणार आहोत सायकलिंग, आणि त्याच्या आधी आपल्याला आपले दोन्ही जे पाय आहेत ते क्रमाक्रमाने 90 अंशापर्यंत वर घ्यायचे. सुरुवात करूया. जुळलेले पाय 10 अंश वर, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. आणि आता सायकलिंग करायला सुरुवात करा एका पायाने. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. छान. आणि आता रिवर्स सायकलिंग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पुन्हा पाय 90 अंशापर्यंत वर आहे. हा, आणि आता नियंत्रित जमिनीवर सावकाश. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि विश्रांती. पोटाच्या स्नायूंना प्रेशर, दाब याचा अनुभव. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडा. आणि आता करणार आहोत आपण मत्स्यासन. सर्वायकलचा ज्यांना त्रास आहे त्यांनी मत्स्यासन करणं टाळायचं. दोन्ही पाय जुळवून द्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी शयन स्थितीमध्ये साधी मांडी, अर्ध पद्मासन किंवा पद्मासन घालण्याचा प्रयत्न करा, किंवा दोन्ही पाय सरळ असले तरीही चालेल. शयन स्थितीमध्ये साधी मांडी, अर्ध पद्मासन किंवा पद्मासन, आणि हे तिन्ही शक्य नसतील तर दोन्ही पाय सरळ ठेवा. दोन्ही हात शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता आपले दोन्ही हातांची बोटं आपल्या कानाच्या शेजारी येऊ दे. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने आहे. आणि आता सावकाश आपल्याला हाताच्या आधाराने डोकं वर उचलायचंय आणि टाळूचा भाग जमिनीवर लावायचा आहे. ज्यांचे पाय सरळ आहेत तरी पावलं जमिनीच्या दिशेने काही सर सोडा. दोन्ही हात आता आपल्या मांड्यांवर येतील. हातांची कोपरं जमिनीवर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बनवून छातीचे स्नायू ताणले गेले आणि व्यापक्षेप याचा अनुभव. गळ्यापासून आलेला ताण, पोटावरती असलेला ताण त्याचा अनुभव, पाठीच्या कण्यावरती असलेला प्रेशर त्याचा अनुभव घेऊया. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल. पुन्हा एकदा हाताची बोटं आपल्या कानाच्या जवळ येतील. हाताच्या आधाराने डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका डोकं जमिनीवर येईल. पाय सरळ करायचे आणि विश्रांती. गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण त्याचा अनुभव, विश्रांती. आणि आता याला सप्लिमेंटरी आसन करणार आहोत आपण, सेतू बंधासन. त्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही पाय जोडून घेऊया, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करायचे, टाचा सीट पासून थोड्याशा अंतरावर असतील. दोन्ही पावलांमध्ये गुडघ्यांमध्ये अंतर असेल. दोन्ही हात शरीराच्या जवळ असतील. आणि आता सावकाश आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग, पाठीचा मणका पूर्णपणे जमिनीपासून वर उचलून घ्यायला सुरुवात करायची आहे. सीटचा भाग, कमरेचा भाग, पाठीचा मणका जमिनीपासून वर उचलायचा आहे. आपल्या मांड्या जमिनीला समांतर येतील एवढ्या प्रयत्न करायची आहे. चिन लॉक पोझिशन, यथाशक्ती प्रयत्न असेल. आणि नॉर्मल श्वास प्रश्वास झाली. आता आपल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे
सोडायचा आहे, परत यायचा आहे, सोडायचा आहे. वाटचाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवायचा आहे. सीट कमरेचा भाग आणि सीटचा भाग सावकाश जमिनीवर. दोन्ही पाय सरळ करायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आणि पोटावर करून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका जागावर करून विश्रांती. एक ते दोन श्वास थांबूया. करूया सुलभ भुजंग. पूर्ण भुजंगासन त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय आणि ती पकड आपल्या पाठीचा कणा जिथे संपतो तिथे ठेवायचे. दोन्ही पाय जोडलेले आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचंय. नजरचे अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. छान. नॉर्मल श्वासोच्छ्वास चालू. 1 2 3 4 5. उलट करा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपलं पोट, गळा, हनुवटी, नाक, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली. विश्रांती. पूर्णपणे विश्रांती. आणि आता आपण करूया पर्वतासन आणि हळूहळू त्या स्थितीमधूनच दंडासन म्हणजे उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हातांचे तळवे आपल्या छातीच्या रेषेमध्ये असतील. पावलांचं माउंटन करायचंय सारखा सिलिंगच्या दिशेला. पुन्हा एकदा सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग, पोट. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. दोन्ही पाय आपल्याला वरती घ्यायचे. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. त्याचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. याला अधोमुख श्वानासन असंही म्हटलं जातं. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. आता नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आणि आता उजवा पाय पुढे घ्यायचा, पाऊल पुढे, उजवा हात मागे, डावा पाऊल पुढे, डावा हात मागे, असं करत करत हळूहळू दंड सिद्धांत घ्यायचंय. आणि विश्रांती. करूया कटी चित्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय थोडस. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे आणि एकदा उजवीकडे वळायचं आणि एकदा डावीकडे. सुरुवात करूया. उजवीकडे 1, डावीकडे 2, उजवीकडे 3, डावीकडे 4, उजवीकडे 5 6 7 8 9 10. छान. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही हात खाली. आणि आता एक थोडस साईडवर बेंड करूया. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर किंवा दोन्ही पाय जोडले थोडस अंतर घ्या दोन्ही पायांमध्ये. आणि आता एकदा उजवीकडे वळायचंय आणि एकदा डावीकडे. 2, उजवीकडे, डावीकडे, 2, उजवीकडे, डावीकडे, 3, उजवीकडे, डावीकडे, 4, उजवीकडे, डावीकडे, 5, उजवीकडे, डावीकडे, 6, उजवीकडे, डावीकडे, 7, उजवीकडे, डावीकडे, 8. सावकाश मध्यभागी यायचं, थांबायचं, विश्रांती.
आपण ट्विस्टिंग म्हणजे एकदा पीळ दिलेला होता आणि आता एकदा आपण साइडवर्ड बेंड केला होता आणि आता बॅकवर्ड आणि फॉरवर्ड बेंड दोन्ही पाय जोडलेले दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे दोन्ही हात आपल्या कमरेवर आणि आता एक श्वास भरून घ्या आणि बॅकवर्ड बेंड घ्या थोडस मागे झुका आणि श्वास सोडत पुढे एक श्वास घेत वर बॅकवर्ड बेंड श्वास सोडत पुढे दोन श्वास घेत वर श्वास सोडत पुढे श्वास घेत वर श्वास सोडत पुढे बरोबर श्वास घेत वर श्वास सोडत पुढे मध्यभागी यायचंय दोन्ही हात खाली आणि आता करूया स्ट्रेचिंग ताडासन दोन्ही पाय जोडले दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घेऊया दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही ताडांना होऊ दे नजर समोर एका बिंदूकडे स्थिर संपूर्ण शरीर उभ्या कक्षेमध्ये ताणून घ्यायचंय त्याचा जमिनीपासून वळूच पाहिजे नजर समोर नॉर्मल श्वास प्रश्वास चालू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एक श्वास भरून घ्या श्वास सोडत दोन्ही हात आणि टाचा जमिनीवर येतील दोन्ही हात खाली येतील आणि स्ट्रेचिंग केलं आपण पूर्णपणे साईडची ऑइल पुश व्हायला मदत होते आणि पुन्हा एकदा बॅलन्सिंग आसन वृक्षासन करूया दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या मध्ये उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं भिंतीला टेकून जरी हे आसन केलं तरीही चालेल दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे आणि मग डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये नजर समोर एका बिंदूकडे स्थिर नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होते आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा संपूर्ण श्वास सोडायचा भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाही छान आणि आता एक श्वास भरून घ्या श्वास सोडत जोडलेले हात कपाळ नाक आणि मनवटी करत हात मुलाच्या पिकाशी येतील उजवा पाय सरळ करेल आणि विषय थोडा वेळ विषय हीच तुमची मृत बाजूने दोन्ही पाय जोडायचे डावा पाय जो आहे तो फोल्ड करायचा त्याचा पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीला जोडायचं नजर समोर पुन्हा दोन्ही हात खांद्यावर सरळ आणि डोक्याच्या दिशेने वर दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे छान बॅलन्स साधण्यावर वृक्षासन बरोबर नाहीशी करतो आणि आता इथे थांबायचं आहे 1 2 3 4 5 पुढचा एक श्वास भरून घ्या श्वास सोडत जोडलेले हात कपाळ नाक आणि हनवटीला स्पर्श करत छाती पाहिजे हात खाली डावा पाय खाली बशी नमस्कारासाठी मागच्या पुढे दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ आता आपण डायबेटिक सूर्यनमस्कार करतोय डोळे बंद दोन्ही हात जोडून घेऊया आणि गायत्री मंत्राचा पठण करते ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम सूर्याय नमः आगे तो श्वास सूर्य नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आणि आता एक हस्त उत्तानासन आपण करतो डायबिटीस सूर्यनमस्कार 2 हस्त पादासन 3 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन 4 चतुरंग धनुरासन 5 शशांकासन 2 गुडघे जमिनीवर पावलं जमिनीकडे फ्लॅट शीटचा भाग आपल्या पायावर आणि कपाळ जमिनीवर दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ
5 शशांकासन, 6 अष्टांगासन, 7 सरल हस्त भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 पुन्हा शशांकासन, गुडघे जमिनीवर, सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर. 10 उजवा पाय पुढे, अश्वसंचलनासन. 11 हस्तपादासन. 12 तिथल्या तिथेच दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि कमरेत सरळ व्हायचं. नमस्कार. अजून एक करूया. ओम मित्राय नमो नमः. 1 हस्त उठणार असेल, 2 हस्त मागे असेल, 3 डावा पाय मागे अश्वसंचलन असेल, 4 चतुरंग दंडासन, 5 शशांकासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 शशांकासन, 10 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 11 हस्तपादासन आणि 12 नमस्कार. मुखधुती. श्वासाची गती वाढली असेल तर बैठक स्थितीमध्ये येऊया. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडणी. पाठीचा कणा सरळ, डोळे बंद, खांदे कोपरा शिथिल. जाणीव आपल्या श्वासाच्या गतीकडे. करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून घेऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास सोडून घेऊया आणि संत गतीने श्वास सोडूया. सेकंड राउंड. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती घेऊया आणि संत गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्यायचे. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करायचं आहे. सावकाश, मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले. करणार आहोत अनुलोम विलोमची 5 आवर्तन. 2 आवर्तन मी सूचना देईन. 3री आवर्तन आपल्याला विदाउट सूचना करायची आहेत, सूचनेशिवाय आपापल्या क्षमतेने. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद, डावीने खोलवर दीर्घ पुरा, डावी बंद, उजवीने संथ रेच, उजवीने पुरा, उजवी बंद आणि डावीने संथ रेच. दुसरा आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पुरा, डावी बंद, उजवीने संथ रेच, उजवीने पुरा, उजवी बंद, डावीने संथ रेच. पुढची 3 आवर्तन सूचनेशिवाय आपापल्या मनाने करायची आहेत आणि सुरुवात करूया.
शरीर मनाचे समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम आपण आत्ताच केलाय. करणार आहोत 2-2 आवर्तन शीतली आणि सितकाई प्राणायामाची. सुरुवातीला शीतली प्राणायाम. जिभेची पन्हाळ जीभ बाहेर घ्यायची. तोंडाने खोलवर दीर्घपूरक. जीवात्मध्ये तोंड बंद, नाकाने संथ रेचल. जीभ बाहेर, जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घपूरक. जीवात्मध्ये तोंड बंद, थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आणि नाकाने संथ रेचल. करूया सितकारीची 2 आवर्तन. ओठ विलग, दातावर दात, जीभ दातांच्या मध्ये, तोंडाने खोलवर दीर्घपूरक. तोंड बंद, नाकाने संथ रेचल. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घपूरक. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचल. करणार आहोत भ्रामरीची 5 आवर्तन. आज आपण षण्मुखी मुद्रा करणार आहोत. दोन्ही अंगठे जे आहेत हे कानाच्या आत असतील. डोळे बंद. पहिलं बोट दोन्ही डोळ्यांवर, मधलं बोट आपल्या नाकाच्या शेंड्यावर, रिंग फिंगर आपल्या ओठांवर आणि करंगळी आपल्या हनुवटीच्या इथे. खांदे रिलॅक्स, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता पहिलं आवर्तन खोलवर दीर्घपूरक. रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घपूरक. रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घपूरक. दातावर दात, रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घपूरक. रेचक करताना गुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घपूरक आणि रेचक करताना गुंजन. डोळ्यांकत म्हटलेले भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये सावकाश एका कुशीला वळून शवासनासाठी पाठीवर पडून विश्रांती. अगदी सावकाश एका कुशीला पाठीवर पडून विश्रांती. त्या दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटावर अंतर. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेने. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, दोन्ही पायांच्या जांघेचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. कमरेचा भाग, सीटचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. 2 हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, टोकर,
दंड खांदा मनाने शिथिल. जाणीव आपल्या पाठीच्या कणाकडे. पाठ कणामधले 33 मणके मनाने शिथिल. जाणीव उदरभाग आणि उरभागाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल. आपल्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल. जाणीव कंठापासून आपल्या मस्तिष्कापर्यंत. गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमधली सैल सर्जी, त्या जिभेचा शेंडा शिथिल. दोन गाल, दोन कान, नाक, नाकाचा शेंडा, तिथल्या नाकपुड्या शिथिल. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, नथील. आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेल्या. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल, रिलॅक्स रिलॅक्स आणि रिलॅक्स. त्याच्यामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी नाकाने खोलवर दीर्घ श्वास घेऊया आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडूया. प्रचंड शांतता आणि हलके हलकेपणाची जाणीव. लक्ष श्वासात. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझी जाणीव आहे, माझं लक्ष आहे. माझ्या दोन्ही नाकपुड्यांना श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श होत आहे आणि श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श होत आहे आणि या स्पर्शाची मला जाणीव होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात घेऊन घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझी सगळी दुःखे, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राण घेत आहे. श्वास सोडून मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय, हलकं हलकं वाटतंय. उत्तानं शववद्भूतं शयनं तच्छवासनं शवासनं श्रांतिहरं चित्त विश्रांतिकारक. या श्लोकाप्रमाणे माझी स्थिती झालेली आहे. शरीराला विश्रांती मिळत आहे, मनाला शांती मिळत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी सुखी आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. माझ्यात आत्मविश्वास जागृत झालेला आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ झालेली आहे. मी आज दिवसभर जी काही कामे केली आहेत, त्या कामाचा सगळा ताण आता हळूहळू कमी होत चालला आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्नाच्या स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, निरोगी आहे, सुदृढ आहे आणि ते कायम असंच राहणार आहे. आणि त्यासाठी उचित अशी साधना नित्यनियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे आणि यासाठी मी स्वतःला धन्यवाद देत आहे. माझं शरीर मला उत्तम प्रकारे साथ देत आहे आणि माझं मनही अतिशय शांत झालेलं आहे. म्हणून आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, आद्य देवतेचं स्मरण करूया. महामृत्युंजय मंत्राचं पठण मी करते, आपण श्रवण करावं आणि मनामध्ये प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास जागृत असू दे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात्
मृत्युर्मुक्षी यमामृता। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनम् मृत्युर्मुक्षी यमामृता। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनम् मृत्युर्मुक्षी यमामृता। ओम शांति शांति शांति। मला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक अशा तीनही तापांपासून शांती मिळते। शवासनाची ही स्थिती कितीही आनंददायी, आरामदायी, सुखकारक असली तरीही योग कर्मसूत्र पुन्हा एकदा आपल्याला उर्वरित जो आपला दिनक्रम चालू करायचा आहे आणि त्यासाठी या स्थितीतून बाहेर येण्यासाठी जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया। हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान सावकाश उजवीकडे डावीकडे आणि अगदी सावकाश डाव्या दिशेला वळायचं आहे। थोडा वेळ त्या स्थितीमध्ये थांबायचा आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया। अगदी सावकाश दोन्ही हात जोडून ठेवूया आणि शांती पाठ। ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया। आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया। नमो नमः। संपूर्ण शरणागत भाव समर्पण आपली साधना आपण समर्पित करत आहोत। सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्त मसन, नेत्रस्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोनकडे आपली साधना संपन्न। तुम्हाला उद्या सकाळी 6ला जमेल का जॉईन व्हायला? ठीक आहे, कारण की प्रज्ञाताई पण आज सकाळी 6ला जॉईन झाल्या होत्या। मग उद्या आपण 6लाच वर्ग घेऊया, संध्याकाळी मग नको घेऊया। ठीक आहे, मग मी तसा मेसेज टाकते। कविताताई तुम्हाला पण जर शक्य असेल तर जॉईन व्हा, किंवा व्हिडिओ बंद असून जरी तुम्ही प्राणायाम नंतर केला तरीही चालेल, तुमच्या सोयीप्रमाणे। मग पण धन्यवाद सहकार्यासाठी। उद्या आपला शेवटचा दिवस आहे, मग उद्या सकाळी 6 वाजता भेटूया। कविताताई तुम्ही बघा, तुम्हाला जमत असेल तर करा, किंवा फक्त असं बसून राहिला तरीही चालेल। ठीक आहे, चालेल, चला धन्यवाद। हरिओम, शुभरात्री। भेटूया उद्या सकाळी 6। मीटिंग एंड कर।